वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th Physics Chapter 9 Current Electricity Part 2. Next point is Wheatstone's bridge. Wheatstone's bridge is generally used to measure resistances and calibrating measuring instruments, voltmeters, ammeters, etc. आता Wheatstone's bridge आहे हा जनरली रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतात किंवा इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशनमध्ये फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर, ॲमीटर इत्यादी जे इन्स्ट्रुमेंट आहेत ह्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करण्यासाठी सुद्धा हा Wheatstone's ब्रिज आहे हा Wheatstone's ब्रिज वापरतो आपण. नाव सर्किट कनेक्शन ऑफ दिस Wheatstone's ब्रिज. Consider this diagram and corresponding animation of this Wheatstone's bridge. Now here four resistances P, Q, R and S are connected to form a quadrilateral ABCD. तर यामध्ये P हा Q, R आणखीन S हे जे फोर रेजिस्टन्सेस आहेत हे फोर रेजिस्टन्स अशा पद्धतीने जोडले आहेत की हा क्वाड्रिलॅटरल ABCD हा तयार झालेला आहे. डायग्राममध्ये पहा हा क्वाड्रिलॅटरल ABCD हा तयार झालेला आहे. फोर रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सच वे दॅट दिस फॉर्म्स अ क्वाड्रिलॅटरल. ह्या ॲनिमेशनमध्ये पण हा चार रेजिस्टन्स आहे. हा P आहे, हा Q आहे, हा R आहे, हा S आहे. A battery of EMF E along with a key is connected between the points A and C such that point A is higher potential with respect to point C. आता बॅटरी जे आहे E ही बिटवीन A हा A पॉईंट आणखीन इकडं C पॉईंट जे आहे ह्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये बॅटरी कनेक्ट केलेली आहे. त्यामध्ये A पॉईंट हा हायर पोटेन्शियल आहे, C पॉईंट हा लोअर पोटेन्शियल आहे. याच्यामध्ये इथं हा A पॉईंट आहे, हा इथं B पॉईंट आहे, इथं C पॉईंट आहे, इथं D पॉईंट आहे. ह्या ॲनिमेशनमध्ये a galvanometer of internal resistance capital G is connected between points B and D. तर B आणि D जे हे पॉईंट आहे या दोन्ही पॉईंट्समध्ये हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जे आहे हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स कॅपिटल G इतका आहे. इथं पण ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं ह्या B आणि D मध्ये हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे. A आणखीन C जे आहे हे दोन्ही पॉईंट A आणि C मध्ये ही बॅटरी कनेक्ट केलेली बॅटरी आहे थ्रू की. इथं पण थ्रू की आहे. Now here current I flows through the circuit. I1 current through P, I2 current through S and Ig be the current flowing through the galvanometer. आता आपण इथं ह्या बॅटरीमधून बाहेर येणारा जो करंट आहे हा आपण I कन्सिडर केला. हा I करंट इथं A पॉईंट आल्यानंतर इथं दोन विभाग आहेत, इथं डिव्हिजन आहे, ब्रँचेस आहेत, त्यामुळं हा I करंट डिवाइड होईल आणि की दोन्हीकडे हा करंट फ्लो होईल. त्यापैकी इकडं P रेजिस्टरमधून जाणारा जो करंट आहे आपण त्याला I1 घेतलं. S रेजिस्टरमधून जाणारा जो करंट आहे आपण हा I2 घेतला. तो पुढं I इथं आल्यानंतर परत ह्याला डिव्हिजन आहे. सपोज इकडं गॅल्व्हनोमीटरमधून गेला करंट आपण Ig घेतला तर रिमेनिंग करंट जे आहे I1 मायनस Ig हा Q मधून फ्लो होईल. I2 करंट हा S कडून इकडून आलेला जे आहे प्लस Ig करंट हा गॅल्व्हनोमीटरमधून आलेला करंट हे दोन्ही करंट मिक्स होतील आणि इकडं पुढं R मधून जे आहे I2 प्लस Ig तो पुढं फ्लो होतील. हा I2 प्लस Ig आणि इकडून आलेला I1 मायनस Ig हे दोन्ही ॲड केल्यानंतर टोटल I करंट बाहेर येतो आणि परत बॅटरीच्या निगेटिव्हला I करंट परत गेलेला आहे. युझिंग KCL क्रिचॉफ्स करंट लॉ वापरला आपण A पॉईंटला A जंक्शनला. तर एंट्रिंग करंट जे आहे I आहे, लिव्हिंग करंट जे आहेत I1 I2 आहेत, त्यामुळं I मायनस I1 मायनस I2 इक्वल टू 0 म्हणजेच I इक्वल टू I1 प्लस I2 येतं. म्हणजे इथून आलेला I करंट जे आहे दोन्हीकडे डिवाइड झालेला आहे I1 आणि I2. त्यामुळे आपण I1 आणि I2 जर ॲड केले तर I इतका येतो म्हणून आपण I इक्वल टू I1 प्लस I2 हे क्रिचॉफ्स करंट लॉ वापरलेला आहे A जंक्शनला.
Applying Kirchhoff's voltage law to loop A, B, D, A in clockwise sense. आता इथं A, B, D, A हे जे लूप आहे या लूपला आपण किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय केला आणि आपण A पासून स्टार्ट केलं तर इक्वेशन असं होईल बघा A टू B हा पहिला कॉम्पोनंट आहे P, ह्याचा रेजिस्टन्स P आहे, करंट ह्यातून I1 फ्लो होतोय, त्यामुळं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस P अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, current flowing through P into resistance of P. That is, current is I1, resistance is P, hence I1P is the voltage drop across this resistance, and direction of current flow and direction of voltage measurement same, hence this is negative, hence minus I1P. म्हणजे आपण A कडून B कडे व्होल्टेज मेजर करत चाललो आहोत, आणखीन करंट पण त्याच दिशेमध्ये आहे, दोन्ही डायरेक्शन सेम आहेत म्हणून आपण हे अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन हे व्होल्टेज ड्रॉप मायनस घेतला I1P. नेक्स्ट B टू D, B टू D हा गॅल्व्हनोमीटर आहे, त्याचा रेजिस्टन्स कॅपिटल G आहे, त्यामधून फ्लो होणारा करंट IG आहे, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर जे आहे करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, हेन्स IG इंटू Z, this IG इंटू Z, but minus because direction of voltage, direction of current flow and direction of voltage measurement same, hence minus IG into Z. Next D to A, for D to A resistance is S, current is I2. Now voltage drop across this S is current flowing through S is I2 and resistance is S, hence I2S, but this is positive because voltage measurement direction is along the direction and current is along the direction, that is opposite to each other, hence this is taken as positive. All compounds are completed, hence इक्वल टू 0. आपण जिथून व्होल्टेज मेजरमेंट चालू केलं आहे परत आपण त्या सेम पॉईंटला आल्यानंतर इक्वल टू 0 लायचं. मग हे इक्वेशन आपण ABDA ह्या लूपला किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन तयार झालेलं आहे. नाउ अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप BCDB इन क्लॉकवाइज सेन्स. आता इथं BCDB हे जे लूप आहे ह्या लूपला आपण क्लॉकवाइज सेन्समध्ये परत किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. आपण इथून B पासून स्टार्ट करायचं, B पासून C पर्यंत जाईपर्यंत हा एक कंपाऊंड लागतो. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप जे आहे Q रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप, यातून जाणारा करंट इंटू याचा रेजिस्टन्स, यातून जाणारा करंट जे आहे I1 मायनस IG आहे आणि रेजिस्टन्स कॅपिटल Q आहे, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप जे आहे I1 मायनस IG इंटू कॅपिटल Q मायनस बिकॉज डायरेक्शन ऑफ व्होल्टेज मेजरमेंट अँड डायरेक्शन ऑफ करंट इज सेम. नेक्स्ट C टू D, तर C टू D हा रेजिस्टन्स आहे कॅपिटल R, यातून जाणारा करंट I2 प्लस G आहे IG, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप ह्याच्या अक्रॉस जे आहे करंट इंटू रेजिस्टन्स दॅट इज I2 प्लस IG इंटू कॅपिटल R, I2 प्लस IG इंटू कॅपिटल R हे पॉझिटिव्ह आलेलं आहे कारण आपण C टू D इकडे व्होल्टेज मेजरमेंट करत आलेलं आहे, पण D टू C इकडे करंट फ्लो होत आहे, अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून आपण इथं प्लस घेतलं. नेक्स्ट D टू B जे आहे परत हा गॅल्व्हनोमीटर आहे, करंट IG आहे, त्यामुळे IG इंटू G व्होल्टेज ड्रॉप ह्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस आलं, पण आपण D टू B हे व्होल्टेज मेजरमेंट केलं आहे, आणखीन B टू D हा करंट फ्लो झाला आहे, डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून आपण इथं प्लस घेतलेला आहे. सर्व कंपाऊंड संपले, जिथून आपण व्होल्टेज मेजरमेंट स्टार्ट केलेलं B पासून परत इथं आलेलं आहे, त्यामुळे इक्वल टू 0 लायचं. लूप संपल्यानंतर हे आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप BCDB. त्यानंतर कंडिशन फॉर बॅलन्स इज IG इक्वल टू 0, देअरफॉर अबव इक्वेशन बिकम्स. आता बॅलन्सिंग कंडिशन जे आहे व्हिटस्टोन्स ब्रिजमध्ये करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर हे 0 असतं. फॉर बॅलन्सिंग कंडिशन करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इक्वल टू 0. जर हा करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इक्वल टू 0 असेल, IG इक्वल टू 0, तर ही IG इक्वल टू 0 आपण ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली तर पुढचे इक्वेशन पहा असे होतील. पहिलं इक्वेशन जे आहे इथं IG इक्वल टू 0 टाकल्यानंतर ही टर्म निघून जाईल, त्यामुळे फक्त I1P प्लस I2S इतकंच राहील इक्वल टू 0. म्हणजेच आपण ही मायनस टर्म इकडे घेतल्यानंतर I1P इक्वल टू I2S हे इक्वेशन तयार होईल. सिमिलरली सेकंड इक्वेशन जे आहे यामध्ये पण आपण इथं IG व्हॅल्यू 0 टाकली तरी ओनली I1 इंटू Q येईल, नंतर इथं I2 इंटू R येईल, I1 इंटू Q मायनस हे आणि I2 इंटू R इक्वल टू 0 आलं. ही मायनस टर्म इकडे आणल्यानंतर रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन I1Q इक्वल टू I2R ही दोन इक्वेशन फॉर्म झाली. डिवायडिंग दीज टू इक्वेशन्स वी गेट. आता ही दोन्ही इक्वेशन जे आहेत आपण डिवाइड केली, लेफ्ट हँड साईड डिवाइड बाय लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड डिवाइड बाय राईट हँड साईड. डिवाइड केल्यानंतर इथं I1 कॅन्सल होईल, I2 कॅन्सल होईल, देन P बाय Q इक्वल टू R बाय S. दिस इज द condition for Wheatstone's bridge, Wheatstone's network balancing condition, P by Q equal to R S by R. म्हणजे हा P resistance divided by Q resistance equal to S resistance divided by R resistance. P by Q equal to S by R. This is the balancing condition in Wheatstone's network, Wheatstone's bridge. This is the condition for balancing the Wheatstone's bridge.
नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन ऑफ विटस्टोन्स ब्रिज. तर विटस्टोन्स ब्रिजचे आपण ॲप्लिकेशन पाहायचे. त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. तर ह्या मीटर ब्रिजचे आपण फर्स्ट सर्किट कनेक्शन पाहूयात. नाव कन्सिडर दिस डायग्राम. In this case, meter bridge consists of a wire of uniform cross section and 1 meter in length stretched on a meter scale which is fixed on a wooden table. तर मीटर ब्रिज मध्ये ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची 1 मीटर वायर असते आणि ही 1 मीटर वायर जी आहे स्ट्रेच करून त्या मीटर स्केलवरती, आणखी मीटर स्केल जी आहे ही वुडन टेबलवरती फिक्स केलं असते. इथं ह्या डायग्राममध्ये पहा ए बी ही मीटर स्केल आहे. या मीटर स्केलवरती युनिफॉर्म क्रॉस सेक्शन वायर ही या ए आणि बी ह्या टर्मिनलमध्ये फिक्स केलेलं आहे. वुडन टेबल जे आहे वुडन टेबलवरती मीटर स्केल असते. A single metallic strip separates the two L-shaped strips, leaving two gaps, left gap and right gap. तर सेंट्रल एक स्ट्रेट मेटॅलिक प्लेट आहे. लेफ्ट साईडला इकडे एल शेप प्लेट आहे. राईट साईडला इथे एक एल शेप प्लेट आहे. या दोन एल शेप प्लेट आणखी सेंटरची स्ट्रेट प्लेट याच्यामध्ये जे गॅप तयार झाला हा लेफ्ट साईडचा गॅप जे याला लेफ्ट गॅप म्हणायचं एल जी. राईट साईडला जो गॅप तयार झाला याला म्हणायचं राईट गॅप. Usually an unknown resistance X is connected in the left gap and a resistance box is connected in the other gap. तर ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा रेजिस्टन्स आपण जनरली लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करतो X. त्यानंतर राईट गॅप जे आहे राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करतो आपण इथं. गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन C अँड जॉकी J. C पॉईंट आणखीन जॉकीचा हा जे पॉईंट आहे या दोन्हीच्या मध्ये हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करायचा आहे. आणखीन A आणि B जे ह्या पॉईंट्समध्ये इथं बाहेरून एक एक्सटर्नल बॅटरी आणखीन की थ्रू रेओस्टॅट हे कनेक्ट केलेलं आहे. हेच आपण इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे. हे कनेक्शन थोडंसं यामध्ये पॉईंट्समध्ये चेंज केले चेंजेस आहेत. सीच्या ऐवजी तर D घेतलेला आहे, बीच्या ऐवजी तर C घेतलेला आहे. फर्स्ट इन लेफ्ट गॅप कनेक्ट अननोन रेजिस्टन्स. मीटर ब्रिजचं लेफ्ट गॅप जे आहे ह्या लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स कनेक्ट करायचा. इथं कनेक्ट केलेला आहे हा लेफ्ट गॅप आहे. इतर अननोन रेजिस्टन्स हा कनेक्ट केलेला आहे. दोन लेफ्ट गॅपचे हे पॉईंट आहेत. हा अननोन रेजिस्टन्स आहे ही वायर. त्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ जे गॅल्व्हनोमीटर आहे हे D पॉईंटला कनेक्ट करायचं आहे मीटर ब्रिजच्या. सेंटरचे हे सेंटर गॅल्व्हनोमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. हा पॉईंट इथे कनेक्ट केला आहे गॅल्व्हनोमीटरला. आणखीन गॅल्व्हनोमीटरचं पॉझिटिव्ह जे आहे हे आपण जॉकीला जोडायचं आहे. तर गॅल्व्हनोमीटरचं हे पॉझिटिव्ह आहे हे टर्मिनल आपण जॉकीसाठी कनेक्ट करतोय. इथं ही जॉकी आहे म्हणजे ज्याला स्लायडिंग कॉन्टॅक्ट म्हणतो आपण. हे आपण ह्या वायरवरती स्लायडिंग करू शकतो. हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे याला आपण जॉकी म्हणतो. त्यानंतर रेजिस्टन्स बॉक्स जे आहे हा रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट गॅपमध्ये कनेक्ट करायचा आहे. इथं हा राईट गॅप आहे. इथून आपण हा रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करतोय. आपण हा राईट गॅप आहे. इथून एक वायर आपण ह्या दोन वायर ज्या आहेत ह्या दोन वायर दोन टर्मिनलला रेजिस्टन्स बॉक्सच्या कनेक्ट करायचे आहेत. हे पहिलं टर्मिनल आहे. दुसरं टर्मिनल दुसऱ्या स्क्रूला कनेक्ट केलं आहे. म्हणजे या दोन्ही लेफ्ट गॅप राईट गॅपचे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये कनेक्ट केलं. त्यानंतर C पॉईंट जे आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला प्लग की करायचा आहे. इथं आपण C घेतला आहे पण डायग्राममध्ये तो B आहे. इथून आपण हा निगेटिव्ह टर्मिनलला बॅटरी प्लग कीचं जे अदर टर्मिनल आहे हे प्लग कीचं अदर टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचं आहे. हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे. आणखीन बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे हे A पॉईंटला कनेक्ट करायचं आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे हे उलटी पोलॅरिटी झाले तर चुकलेलं आहे. हे A टर्मिनलला कनेक्ट केलं आहे. एला कनेक्ट केलं आहे. असं हे मीटर ब्रिजचं सर्किट कनेक्शन आहे. A cell of EMF E along with a key and a rheostat are connected between point A and B. तर A आणि B जे पॉईंट आहे ह्यामध्ये सेल आणि की हे आणि रेओस्टॅट हे कनेक्ट केले आहेत. तर नेक्स्ट आपण प्रोसिजर पाहणार आहोत याची. A suitable resistance capital R is selected from resistance box. The jockey is brought in contact with AB at various points on the wire AB and the balance point null point capital D is obtained.
आता आपण हा जे रेजिस्टन्स बॉक्स आहे राईट साईडचा, या रेजिस्टन्स बॉक्समध्ये कॅपिटल आर इतका आपण नॉन रेजिस्टन्स काढला. आणखीन जॉकी जे आपण ए पॉईंट टच केली, ए पॉईंटपासून आपण बी पॉईंटपर्यंत हे वायरवरून आपण एक 1 मीटर वायर जे आहे त्यावरून आपण जॉकी स्लायडिंग करत गेलो. जिथंपर्यंत गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही तिथंपर्यंत आपण स्लायडिंग करत गेलो. आणि ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्या ठिकाणी हे स्लायडिंग स्टॉप करायचं आहे. स्टार्ट स्लायडिंग फ्रॉम दिस ए पॉईंट फ्रॉम जॉकी ऑन दिस वायर अँड अप टू गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. इफ गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन देन स्टॉप स्लायडिंग. आपण जिथं गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतं तर स्लायडिंग स्टॉप करायचं आहे. गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतेची मिनिंग काय, आय जी इक्वल टू झिरो झालं. आय जी इक्वल टू झिरो म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इक्वल झिरो. नल कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन इथं ऑब्टेन झालेली आहे. द गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन वेन द जॉकी इज ॲट द बॅलन्स पॉईंट. ज्यावेळी बॅलन्स पॉईंट असेल त्यावेळी गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. आता याची कॅल्क्युलेशन करायची आपण. जिथं आपण झिरो डिफ्लेक्शन दाखवलं तिथं थांबलेलं आहे, पण त्याला आपण डी पॉईंट म्हटलेलं आहे. लेट द respective length of the wire between A and D and that between D and C be Lx and Lr. Then using the condition for balance we get. आता इथं आपण D पॉईंट घेतलाय, A पासून D पर्यंतची Lx वायर घेतली आपण आणि D पासून B पर्यंतची Lr घेतली. तर बॅलन्सिंग कंडिशनसाठी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे P डिवाइड बाय Q इक्वल टू R डिवाइड बाय S. दॅट इज X डिवाइड बाय R इक्वल टू दिस लेंथ डिवाइड बाय दिस लेंथ. दॅट इज X बाय R इक्वल टू R AD आर बी डी. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ दिस ए डी वायर, ए टू डी वायर आणखीन डी टू बी वायर जे आहे ह्याचा रेजिस्टन्स म्हणजे हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स इक्वल टू हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स. म्हणजे एक्स बाय आर इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ ए बी अँड रेजिस्टन्स ऑफ बी डी. हे दोन्ही रेजिस्टन्स आहेत तिथं आपण रेशो घेतला आहे. नाऊ if L is the length of the wire and rho its specific resistance and A its area of cross section, then आता L ही वायरची लेंथ घेतली, रो ही रेजिस्टिव्हिटी आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स, आणखीन त्या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया ए घेतल्यानंतर आता रेजिस्टन्स जे आहेत, रेजिस्टन्स ए डी म्हणजे ए टू डी ही जी वायर आहे, हा ए टू डी वायरचा रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स रो एल बाय ए हे रेजिस्टन्स ए डीचा. सिमिलरली फॉर बी डी रो एल लेंथ फॉर बी डी वायर अँड डिवाइड बाय एरिया. ह्या व्हॅल्यू आपण इथं आर ए डी आणि आर डी बी बी डी जे आहेत डी बी इथं पुट केल्या. एक्स बाय आर इक्वल टू आर ए डी बाय आर डी सी आपण ऑलरेडी इक्वेशन इथं पुट केलं आहे, बॅलन्सिंग कंडिशनचं इक्वेशन. त्यामध्ये आर ए डीची व्हॅल्यू पुट केली, रो एल एक्स बाय ए अँड आर डी सी जे आहे हे आर रो एल आर बाय ए हे बी डी आहे, बी डी इथं पाहिजे. देन रो कॅन्सल्स, ए कॅन्सल्स, देन एल एक्स बाय एल आर. Rearranging terms x equal to Lx by Lr into R. This is unknown resistance. Knowing Lx and Lr, the value of unknown resistance can be determined. आता इथं आपण Lx ही ह्या स्केलवरती लेंथ मेजर करू शकतो, Lr पण ही ह्या स्केलवरती लेंथ मेजर करू शकतो आपण. बॅलन्सिंग पॉईंट आपल्याला इथं D ला मिळाल्यानंतर आणि R हा रेजिस्टन्स आपल्याला नोन असतो ह्या रेजिस्टन्स बॉक्समधला. ह्या व्हॅल्यू पुट करून आपण X ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन रेजिस्टन्स आपण इथं फाइंड आउट करू शकतो. ह्या नावाचे ॲप्लिकेशन जे आहेत ह्या मीटर ब्रिजचे ॲप्लिकेशन्स, त्यामध्ये पहिला ॲप्लिकेशन आहे द विटस्टोन्स ब्रिज इज यूज्ड फॉर मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसियसली. तर व्हेरी लो रेजिस्टन्स जे आहेत, स्मॉल रेजिस्टन्स पण आपण ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटीज सच ॲज गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड इम्पिडन्स युजिंग मीटर ब्रिज. तर ह्या इन्स्ट्रुमेंट जे आहेत हे गॅल्व्हनोमीटरचा, कॅपॅसिटन्सचा, इंडक्टन्स, इम्पिडन्स यांचं जे आहेत रेजिस्टन्स, हे पण रेजिस्टन्स आपण ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. हे जे या मीटर ब्रिजची ॲप्लिकेशन्स आहेत. नेक्स्ट सोर्स ऑफ एरर्स. आता याच्यामध्ये आपण मीटर ब्रिज जे हा एक्सप्लेन करतेवेळी काही एरर्स येऊ शकतात, त्यामध्ये काही एररचे सोर्स आहेत. त्यामध्ये पहिला एरर जे आहे द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. आपण ज्यावेळी टॅपिंग करतो, स्लायडिंग करतो, त्यामुळे वायरचा क्रॉस सेक्शन एरिया जे हा युनिफॉर्म थोडा राहत नाही. त्यामुळे युनिफॉर्म नसल्यामुळं पण यामध्ये ह्या अननोन रेजिस्टन्स आपण जे मेजर करतो त्या रेजिस्टन्स मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतो. पहिला हा सोर्स आहे. सेकंड जे आहे द एंड्स ऑफ द वायर आर शोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप विच इज नॉट टेकन इन टू अकाउंट. तर आपण जी 1 मीटर वायर जी आहे ही 1 मीटर वायर ए बी ह्या एंडला कनेक्ट करतो, जोडतो.
त्या ठिकाणी शोल्डर करतेवेळी त्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत कॉन्टॅक्टमुळं हा रेजिस्टन्स येऊ शकतो. हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जे आहे हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आपण यामध्ये कन्सिडर केलेला नाही, तो पण त्या आपण अननोन व्हॅल्यूमध्ये काढलेला असतो, कॅल्क्युलेट केलेला असतो. हा पण सेकंड एरर आहे, सोर्स ऑफ एरर. थर्ड जे आहे द मेजरमेंट ऑफ LX अँड LR मे नॉट बी ॲक्युरेट. आपण घेतेवेळी मेजरमेंट थोडं ॲक्युरेट नसतं याच्यामध्ये, त्यामुळं पण थोडा एरर्स यामध्ये येऊ शकतो LX आणि LRच्या मेजरमेंटमुळं. हे याचे 3 सोर्सेस ऑफ एरर्स आहेत. आता हे 3 सोर्सेस ऑफ एरर जे आहेत हे मिनिमाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी काही टेक्निक आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे द व्हॅल्यू ऑफ R इज सो ॲडजस्टेड दॅट द नल पॉईंट इज ऑब्टेन टू मिडल 1/3 of the wire so that percentage error in the measurement of LX and LR are minimum and nearly the same. तर आपण जे जॉकीची स्लाइडिंग करतो, नल पॉईंट जे ऑब्टेन करतो, हा नल पॉईंट जनरली मिडलला येईल असं आपण रिडिंग घ्यायचं. त्यामुळं हा एरर्स कमी होऊ शकतो. पहिला एरर जे आहे मिनिमाइज एररमध्ये पहिलं मेथड आहे. सेकंड आहे द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ अननोन रेजिस्टन्स X अँड नोन रेजिस्टन्स बॉक्स R. जनरली आपण एक्सपेरिमेंट करतेवेळी अननोन रेजिस्टन्स लेफ्ट कॅपमध्ये कनेक्ट करतो, नोन रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट कॅपमध्ये कनेक्ट करतो, आणखीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ते दोन्ही गॅप इंटरचेंज करायचे, म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स लेफ्ट कॅपमध्ये आणि अननोन रेजिस्टन्स राईट कॅपमध्ये कनेक्ट करून परत अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून दोन्हींचा मीन घ्यायचा. ह्यामुळं थोडं एरर कमी होऊ शकतो, मिनिमाइज होऊ शकतो. सेकंड मेथड आहे. थर्ड आहे द जॉकी शुड बी टॅप्ड ऑन द वायर अँड नॉट स्लाइडेड. We use jockey to detect whether there is a current through the central branch. This is possible only by tapping the jockey. तर जॉकी जे ही जॉकी आपण त्या वायरवरून टॅपिंग करत गेलो स्लाइडिंगच्या ऐवजी, तर हा पण एरर मिनिमाइज होऊ शकतो. हे जे एरर्स मिनिमाइज करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत आणि आपण सोर्सेस ऑफ एरर्स आणखीन त्याचे मिनिमाइज करण्यासाठी मेथड्स आपण पाहिल्या इथं ह्या मीटर बेसच्या एक्सपेरिमेंटमध्ये. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.